दोन प्रश्न कॉमन विचारले जाणारे दोन प्रश्न असतात. एक म्हणजे लिंगाची साईज खूपच कमी आहे आणि दुसरं म्हणजे लिंग वाकडं आहे. हे दोन प्रश्न सर्रास विचारले जातात. त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे साईज संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वरती आय बटनमध्ये मिळेल किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे. ती लिंक ओपन करून तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आहे. आता जो दुसरा प्रश्न असतो की लिंग वाकडं झालेलं आहे किंवा बारीक होत चाललेलं आहे, त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ देखील खूप माहितीपूर्ण असणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट आपणा सर्वांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कराच, चॅनललाही सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. जास्त वेळ न दवडता आपण सुरू करूया आता लगेच आपला आजचा हा व्हिडिओ. लिंग बारीक होत चाललेलं आहे किंवा वाकडं होत चाललेलं आहे, असा हा एक कॉमन प्रश्न नेहमी विचारला जातो. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो की जसं एखाद्या माणसाची ठेवण असते, कुणाची उभारण्याची एक विशिष्ट पद्धत असते, शरीराची एक विशिष्ट ठेवण असते, तसंच लिंगसुद्धा एका विशिष्ट बाजूला एखाद्याचं लेफ्टला किंवा राईटला त्याची ठेवण असू शकते. आता लिंगाच्या आकारावरून किंवा त्याच्या कर्वेचरनुसार 3 प्रकार पडतात. थोडक्यात समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला इथं दाखवतो की सपोज हे तुमचं शरीर आहे. ज्या ठिकाणी लिंग चिकटलेलं आहे त्याला बेस असं म्हटलं जातं. या बेसच्या कर्वेचरवरून त्याचे साधारणतः 3 प्रकार पडतात. समजा बेसपासून असा कर्वेचर अपवर्ड डायरेक्शनला जाणार असेल, वरती जाणार असेल, तर हा एक प्रकार असतो. त्यानंतर बेसपासून लिंगाचा आकार डाउनवर्ड म्हणजे खालील बाजूस जाणार असेल, तर हा दुसरा प्रकार पडतो. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये जर सपोज लिंग डाव्या साईडला वाकडा आहे, कर्वेचर आहे तो, किंवा उजव्या साईडला कर्व आहे. अशा प्रकारे अपवर्ड, डाउनवर्ड किंवा लेफ्ट साईडला, राईट साईडला, अशा प्रकारे हे 3 आकारानुसार, कर्वेचरनुसार हे सर्वसाधारण 3 प्रकार पडतात. आता येऊया तुमच्या प्रश्नाकडे. लिंग वाकडं असतं किंवा वाकडं होत चाललेलं आहे किंवा बाक आलेला आहे, तर सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात डाव्या साईडला, उजव्या साईडला, अपवर्ड किंवा डाउनवर्ड कमी प्रमाणात हा जर कर्वेचर असेल आणि तुमच्या शरीरावरती किंवा शारीरिक संबंधावरती याचा कोणताही विपरीत परिणाम होत नसेल, कोणतीही लक्षणं दिसून येत नसतील, तुमचं शारीरिक संबंध व्यवस्थितरित्या येत असतील आणि याचबरोबर तुमचं वैवाहिक आयुष्य देखील उत्तम चाललं असेल, तर या गोष्टीसाठी कोणत्याही ट्रीटमेंटची आवश्यकता नसते. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. आता नेक्स्ट जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. परंतु लिंग तुमचं खूपच वाकडं आहे, त्याला खूपच बाक आलेला आहे. ओके. त्यानंतर इरेक्शनच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस ताठरता येते त्यावेळेस वेदना होत असतील किंवा अधूनमधून इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असेल किंवा ताठरता येते जाते किंवा शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होत असेल किंवा लिंगाच्या मधोमध आतील साईडला एखादा घट्टपणा जाणवून येत असेल, काहीजण खड्डा जाणवतं असं म्हणतात किंवा काहीजण इथं जाड झाले असं म्हणतात, काहीजण खूपच बाक आल्या असं म्हणत असतात. म्हणजे काय होत असतं की लिंगाच्या म्हणजे पेनिसच्या आतील बाजूत इनसाइड फायब्रस टिश्यू तयार होत असतात, त्यामुळे तो घट्टपणा किंवा लंप तयार होतो. अशा वेळेस या सर्व लक्षणं असतील तर त्या आजाराला नाव आहे पेरोनिस डिसीज. अशा वेळेस मात्र तुम्हाला डॉक्टरांना प्रत्यक्ष जाऊन भेटणं खूप गरजेचं आहे, कारण हा मात्र डिसीज आहे. अतिप्रमाणात वाकडं असणं, त्यामुळे ते अतिप्रमाणात वाकडं झाल्यामुळे तुम्ही शारीरिक संबंध व्यवस्थित करू शकत नाही, वेदना होतात, इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, त्या ठिकाणी घट्टपणा किंवा लंप जाणवतो, इरेक्शन येतात जातात. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लिंग वाकडं होतं ते खूपच बारीक दिसायला लागतं. असं वरच्या साईडला असं जर झालं आणि तो बारीक दिसायला लागतं, हा मात्र डिसीज आहे. यासाठी तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टरकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी जर त्यानुसार चेक करून, पुन्हा सांगतो, जर डॉक्टरांनी चेक केलं आणि त्यांना जर वाटलं ह्यामध्ये विशेष काही नाही, कर्वेचर नॉर्मल आहे, एवढा असतोच, तर त्यासाठी कोणत्याही ट्रीटमेंटची आवश्यकता नसते. हे मी रिपीट केले. परंतु जर कर्वेचर असेल तर सुरुवातीला काही औषधोपचार दिले जातात. काही वेळा त्या आजारानुसार काही इंजेक्शन पण सजेस्ट केली जातात. औषधोपचार, इंजेक्शन या गोष्टींनी जर तुमचा फरक नसेल पडत तर पुढे जाऊन सर्जरी लागू शकते.
सर्जरी लागणार आहे का नाही हे सुद्धा डॉक्टरांना समक्ष जाऊन भेटल्यानंतर ह्या गोष्टीची शहानिशा होणार आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चांगल्यात चांगली माहिती दिली जाते, त्यामुळे जे तुमचे संभ्रम असतात ते दूर होतात. हा यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे की तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला जर नॉर्मल काय आहे तर ॲबनॉर्मल कळेल. यापुढचे येणारेही व्हिडिओ अतिशय उत्तम माहितीपूर्ण असणार आहे. त्यासाठी एकच रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलचा उद्देश चांगल्यात चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. अजूनही तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे मला विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नकाच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.